मुंबई दिल्लीत आमचे सरकार, आपल्या शहरात पिंपरी चिंचवडमध्ये आपले सरकार, ह्या धर्तीवर आपण आपल्या नगरसेवकांना काही प्रश्न विचारूया आणि मगच आपण हे मतदान करूया किंवा असा जो लायक उमेदवार असेल त्यालाच आपण मतदान करूया। मी एकूण असे 13 मुद्दे काढलेले आहेत, तर त्या मुद्द्यांविषयी मी तुम्हाला बोलतो। पुढील 5 वर्षांमध्ये आपला एअर क्वालिटी इंडेक्स जो 50 च्या आतमध्ये आणेल, फार तर 100, त्याला मतदान करा। रस्ते, फुटपाथ हे लहान मुलांना आणि सिनियर सिटीजन्सना, आपल्या ज्येष्ठांना चालण्यास जो सुरक्षित करेल, तो अतिक्रमण मुक्त ठेवेल, त्याला मतदान करा। शहरात किमान देशी झाडांचं 33% आच्छादन जो करेल त्याला मतदान करा। शहरामध्ये वाहणाऱ्या ज्या काही शहरामध्ये वाहणाऱ्या आपल्या ज्या 3 नद्या आहेत त्या जो मैला मुक्त करेल आणि कॉन्क्रीटीकरण थांबवेल त्याला मतदान करा। शहरातील जी आत्ताची सध्याची वाहतूक आहे त्याचा किमान आपला जो आत्ताचा सध्याचा वेळ जातो त्यामध्ये जो 30% बचत करेल त्याला मतदान करा। महापालिकेच्या दवाखाने जो आत्ता चांगल्या स्थितीत आहेत, नक्कीच ते अजूनही चांगल्या होतील आणि मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय सुद्धा ते जाऊ शकतील, अशाला मतदान करा। महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा चांगल्या बनवून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी प्रवेश घेता यावा, आपल्या मुलांकरिता आपलं असं जेव्हा वाटेल अशा लोकांना तुम्ही मतदान करा। आवाजाचं, प्रकाशाचं प्रदूषण ह्याही तितक्याच महत्वाच्या आणि क्रिटिकल अशा गोष्टी आहेत, तर ह्याचं प्रदूषण जो रोखेल त्याला मतदान करा। महापालिकेच्या सुविधा जो आपल्या दारी आणेल त्याला मतदान करा। शहरामध्ये जो प्लास्टिकचा वापर होतो तो जो कमी करेल किंवा सिंगल यूज प्लास्टिक जो टाळेल त्याचं जो वचन देईल त्याला मतदान करा। शहर आपलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालेल पुढच्या 5 वर्षांमध्ये, त्याला मतदान करा। आणि सर्व स्मशानभूमींमध्ये मोक्ष काष्ट वापरले जातील, लाकडाचा वापर पूर्णपणे थांबेल, तो जो कोणी करेल त्याला मतदान करा। धन्यवाद।